अफर्मेशन तुम्ही रोज वाचताय किंवा व्हिजन बोर्ड बघताय, पण मॅनिफेस्टेशन होत नाहीये, काहीतरी चॅलेंज येत आहे. असं जर होत असेल ना मित्रांनो, तर एक गोष्ट असते याच्यामध्ये की काही निगेटिव्हिटी रिलीज करायला लागते. आणि दुसरी गोष्ट ना, आपण युनिव्हर्सला 100% सरेंडर केलेलं नसतं. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपण युनिव्हर्सला सरेंडर करतो, आणि कसं करतो, तर आपण इच्छा दाखवायची फक्त की डिअर युनिव्हर्स, मी तुझ्यासमोर सरेंडर आहे, मी तुझा टायमिंग कम्प्लिटली ट्रस्ट करतो. तुझ्या वेळेवर ज्या गोष्टी ज्या वेळी होणं आवश्यक आहे त्याच वेळी माझ्या आयुष्यात होतील, याचा माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुम्ही सरेंडर करता तेव्हा तुमचं टेन्शन हे युनिव्हर्सला देता, तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटी ह्या युनिव्हर्सला देता. सो ऑलवेज सरेंडर टू युनिव्हर्स. की हे युनिव्हर्स म्हणा, कुठल्या देवाला म्हणू शकता तुम्ही की हे प्रभू, मी तुझ्यासमोर नतमस्तक आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ही झाली पहिली स्टेप, सरेंडर करायची. दुसरी स्टेप, आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सरेंडर करता तेव्हा तुमच्या ज्या गोष्टी आहेत, जे अफर्मेशन आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या पण तुम्ही देवावर टाकून द्या आणि बिनधास्त व्हा. सो पहिली गोष्ट आहे सरेंडर होणं, म्हणणं, आणि दुसरी गोष्ट आहे त्यानुसार बिनधास्त चालणं. फॉर एक्झाम्पल, तुमचं एखादं गोल आहे, एखाद्या हेल्थ रिलेटेड आहे किंवा मनी रिलेटेड आहे, पैशाच्या रिलेटेड आहे, तर एकदा तुम्ही सरेंडर केलं की हे का झालं नाही, हे अजून होत नाही, हे कधी होईल, हे विचार करत बसू नका. तुम्ही नुसते म्हणले की मी सरेंडर आहे आणि त्याच्यानंतर दिवसभर विचार करताय की हे का होत नाही आहे, हे झालं नाही आहे, हे केव्हा होणार, म्हणजेच आपण सरेंडर झालेलो नाही आहे. त्या परमेश्वरावर किंवा त्या युनिव्हर्सवर आपण 100% विश्वास ठेवलेला नाही आहे. द मोमेंट आपण विश्वास ठेवू तेव्हा कधी होईल, कुठे होईल, काय होईल याचा विचार करायची गरज नाही आहे आणि त्याचं टेन्शन तुम्ही घ्यायची गरज नाही आहे. ज्या क्षणाला तुमच्या मनात हा विश्वास येईल, कंप्लीट सरेंडर होईल आणि तुम्ही बिनधास्त वागायला सुरुवात करा. एकदा सरेंडर केलं की त्या गोष्टी एकदा परमेश्वरावर, युनिव्हर्सवर सोडून दिल्या की तुम्ही निवांत राहा. ॲटोमॅटिक तुमचे अफर्मेशन्स काम करतील, व्हिजन बोर्ड काम करेल आणि मॅनिफेस्टेशन काम करेल. सो मित्रांनो, सरेंडर टू युनिव्हर्स किंवा सरेंडर एखाद्या देवावर, परमेश्वरावर, कोणावरही तुम्ही कंप्लीट सरेंडर होऊन जा. सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडून द्या आणि मग जादू बघा. थँक्यू मित्रांनो.